हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये दिनांक 17 नोव्हेंबर 2025 च्या सकाळी 8 वाजेपर्यंत किती फॉर्म कोणत्या जिल्ह्यात आलेले आहेत याची संपूर्ण माहिती, पुराव्यानिशी माहिती, भरपूर सारे जिल्हे नवीन याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत. म्हणून सर्व पूर्ण असणारा व्हिडिओ पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर पोहोचत राहतील. त्याचबरोबर पोलीस भरतीच्या अपडेट संदर्भात आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा जॉईन करून ठेवा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तसंच पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारं जाऊन जॉईन करू शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला असणारा टोकन नंबर बघा कुठला आहे. हा रात्री आमच्याच एका मित्रांनी पाठवलेला आहे. प्रिझन पोलीस कॉन्स्टेबल. इथं बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबल CP मुंबईचा असणारा आहे. 19,691 टोकन नंबर आहे आणि 15,614 हा अर्ज क्रमांक आहे. मुंबईचा CP मुंबई. हा CP मुंबईचा जो 19,691 टोकन नंबर आहे हा किती वाजता आहे तर तुम्ही इथं या ठिकाणी बघा, झूम करून दाखवतो तुमच्यासाठी. इथं बघा, रात्री 11:19 हा असणारा टोकन नंबर जनरेट झालेला आहे 16/11/2025 च्या. आलं लक्षात. आणि इथं 15,614 हे मुलांचे फॉर्म आहेत. मुलींचे फॉर्म लगभग असणारे 4,500च्या वर गेलेले आहेत. आता तो सुरुवात आहे. ते म्हणतात ना, ये तो सिर्फ ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. आलं का लक्षात. मुंबई भरपूर जाणार आहे, त्याच्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. असो, पुढचा जिल्हा दाखवतो तुम्हाला. कोणता जिल्हा आहे बघा. या ठिकाणी हा आहे नागपूर रेल्वे. नागपूर लोहमार्गचा हा असणारा हा फॉर्म आहे नागपूर रेल्वेचा. आणि किती टोकन नंबर आहे? 171 टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक आहे 145 नागपूर लोहमार्गाला. ह्याची डेट वगैरे माझ्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही. बघूयात पुढच्या असणाऱ्या अपडेट्समध्ये नक्कीच याच्याबद्दल डेट अँड टाइम उपलब्ध करून देईन मी, किती फॉर्म आले ते. पुढचा असणारा पाहूयात जिल्हा. हा आहे मुंबई प्रिझनचा आणि मुंबई प्रिझन आहे 7,814 आणि अर्ज क्रमांक आहे 6,038. मुंबई कारागृहाला 8,000च्या वर असणारे फॉर्म. हा कालच्या डेट मधला 16/11च्या रात्रीचा असणारा फॉर्म आहे. एवढे फॉर्म असणारे इथं मुंबई प्रिझनला गेलेले आहेत. पुढचे प्रिझन आपण अजून पाहूयात, पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या समोर हे अपडेट्स येत राहतील. टेलिग्राम चॅनलची लिंक, ज्याचे हे स्क्रीनशॉट मी टाकणार आहे. आता काल 1-2 टाकले होते, आज पण टाकेन. जसे 1-2 येतील तसे मी टेलिग्राम चॅनलवर आजपासून टाकत जाईन. त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही ते जॉईन करून ठेवा. पुढचे अपडेट्स पाहूयात. SP यवतमाळ हा बघा 14 तारखेचा आहे. 14/11/2025. खोटी माहिती आपण विद्यार्थ्यांना देत नाही. भले त्या ठिकाणी असणारं एखादी वेळ व्हिडिओ कमी बनवला तर एकतरी चालतो, पण खोटी माहिती आपण सांगत नाही. 14/11/2025 SP यवतमाळ. झूम करून बघलं तर 684 अर्ज इथं आलेले दिसतात. मेलचा आहे. टोकन नंबर हा असणारा लगभग आताच्या घडीला इथं 1000 ते 1200 फॉर्म गेले असतील असा अंदाज आहे. आलं लक्षात. ठीक आहे. हा होता SP यवतमाळ. पुढचा असणारा जिल्हा पाहूयात बघा. मुंबई रेल्वे. पोलीस कॉन्स्टेबल मुंबई रेल्वे. टोकन नंबर आहे 1548 आणि अर्ज क्रमांक आहे 1197. हे पण कालच्या डेट मधले फॉर्म आहेत, एवढं लक्षात ठेवा. कारण आज 17 तारखेच्या सकाळी 8 वाजेपर्यंत काय मुलं 8 वाजता फॉर्म नाही भरत. रात्री आलेले फॉर्म असणारे आपण पाहत आहोत, एवढं लक्षात ठेवा. किंवा कालच्या डेट मधले फॉर्म आपण पाहत असतो. CP मुंबई रेल्वे 1548 टोकन नंबर आहे. 1197 असणारा अर्ज क्रमांक आहे. पुढचा असणारा अपडेट्स पाहूयात. हा पुणे प्रिझन. बघा, प्रिझन कॉन्स्टेबल पुणे प्रिझनचा आहे. 5,800 टोकन नंबर आहे. 4,186 अर्ज क्रमांक. मुलाचा अर्ज आहे. आणि किती वाजता आहे डेट अँड टाइम पण दाखवतो. मी स्वतः भरलेला हा फॉर्म आहे, याच्यामुळे काही शंका नाही. इथं बघा, दुपारच्या 1:11 16/11/2025 रोजी हा फॉर्म भरलेला आहे. आता लगभग इथं पुणे प्रिझनला 6,000च्या वर फॉर्म गेलेले असणार आहेत. आलं लक्षात. तर पुणे प्रिझन काल दुपारी टोकन नंबर होता 5,800 फिक्स. ठीक आहे. पुढचे अपडेट्स पाहूयात.
पुढचे अपडेट्स बघा, हा आहे कुठला आहे ते नंतर सांगतो. पहिले टोकन नंबर बघा, 4256 टोकन नंबर आहे. 4256 टोकन नंबर कुठला आहे, त्याच्या अगोदर किती वाजत आहे बघा. हा आहे 7:49 16/11/2025 सायंकाळचा, PM म्हणजे संध्याकाळचा आहे. लगभग 8 वाजता 4256 जो टोकन नंबर आहे हा कोणत्या जिल्ह्यातला आहे ते पण दाखवतो. इथं पाहू शकता तुम्ही, पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटी 4256 टोकन नंबर 1184 अर्ज क्रमांक. फिमेलचा अर्ज आहे हा. कशाचा अर्ज आहे? फिमेल. मी स्वतः भरलेला आहे. फिमेलचा अर्ज आहे, म्हणजे 1200 लगभग मुलीचे असतील, तर लगभग मुलांचे 3000 फॉर्म. हे काल रात्रीची गोष्ट आहे. इथं बघा डेट अँड टाइम इथं पण पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. 7:50 16/11/2025 संध्याकाळचा आहे. आत्ताच्या घडला इथं लगभग असणारे 4500च्या वर फॉर्म गेलेले असणार आहेत नागपूर सिटीला. असे डेट आणि टाइमचा अपडेट जर तुम्हाला बघत राहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, कारण जसाही व्हिडिओ येईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल. आलं लक्षात? पुढचे अपडेट दाखवतो अजून. बघा, हा हे कुठला, त्याच्या अगोदर टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक पहा. 313 टोकन नंबर, 243 अर्ज क्रमांक. इथं डेट टाइम 16/11/2025 दुपारच्या 1:21 हा असणारा चालन भरलेला आहे. आता हा 313 टोकन नंबर आणि 243 अर्ज क्रमांक कुठला आहे, तर इथं बघा, SP गोंदिया पोलीस कॉन्स्टेबल 243 मेलचा आहे. 313 टोकन नंबर आहेत आणि मला यांनी काल पाठवलाय, तर कदाचित हा कालचाच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण दुसरा तर काही इथं डेट अँड टाइमचा इथं उपयोग होणार नाही. अर्ज कधी भरलेला आहे ते तर मी तुम्हाला त्या ठिकाणी चालन कधी भरले ते तर दाखवलेलं आहे. बघूयात पुढचे अपडेट्स. भरपूर सारे अपडेट्स उपलब्ध आहेत बघा. पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 20 वरणगाव किती 5498 असणारे इथं, सॉरी 58, 5458 फॉर्म असणारे गट क्रमांक 20 वरणगावला आलेले आहेत. कालच्या डेट मधला आहे हा पण. आला का लक्षात? पुढचे अपडेट्स पाहूयात बघा. पोलीस कॉन्स्टेबल SP अहिल्यानगर, एकूण हा टोकन नंबरच आहे 372. कोणत्या तारखेचा आहे याची काही डेट मला मिळू शकलेली नाही, उपलब्ध झालेली नाहीये. कदाचित हा 2 दिवसापूर्वीचा असू शकतो. SP अहिल्यानगर किती 372 टोकन नंबर. तर मुलांनी आताच सध्या काही थोडे फॉर्म भरायला सुरुवात केली आहेत. 20 तारखेच्या नंतर असणारे मुलं फॉर्म भरायला धावतील. त्याच्यानंतर साईड हँग होईल, बऱ्याच गोष्टी येतील. त्याच्यामुळं हळूहळू जे मुलं राहिलेले आहेत त्यांनी हळूहळू असणारं फॉर्म भरून घेतले पाहिजेत. त्याचबरोबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर सुरुवातीला रजिस्ट्रेशन तरी करून ठेवा, कारण मेल येण्यात भरपूर मुलांना समस्या येतात. व्हॉट्सअप माझे मेसेज भरलेला आहे, मेसेज बॉक्स, की ईमेल चुकला किंवा ईमेल व्हेरिफिकेशन होत नाही. जर अशा काही अडचणी असतील तर माझा व्हॉट्सअप नंबर 8010904800 या असणाऱ्या नंबरवर तुम्ही फक्त मेसेज करा. फोन करून कॉल करून परेशान होऊ नका. मेसेज करा. तुमच्या मेसेजला 15-20 मिनिटं अर्ध्या तासात नक्की रिप्लाय भेटून जाईल, याच्यात काही शंका नाही. पण फक्त त्या संदर्भात तुम्ही फॉर्म कोणत्या जिल्ह्यात किती आले हे विचारणार तर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच असतो, त्याच्यामुळे ते काही तिथं रिप्लाय देणं शक्य नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळं अडचण असेल तर त्याला रिप्लाय नक्की. पण फॉर्मची संख्या किती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला मित्रांनो, पाहत राहा, कारण फॉर्मची संख्या सांगणं मुश्किल आहे, प्रत्येकाला रिप्लाय देणं. येते लक्षात? ठीक आहे, इतकंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जाता सबस्क्राईब मारा. धन्यवाद. टेक केअर.